फक्त जाता जाता एक गोष्ट सांगून ठेवणारे, धर्म टिकवा, धर्म टिकवणं फार महत्वाची काळाची गरज आहे. सध्याच्या स्थितीचा अभ्यास करत असताना मी धर्मावर प्रखरपणे बोलणारा वक्ता आहे, हिंदू धर्म प्रचारक म्हणून, ठीक आहे, मान्य आहे. पण आम्ही सध्या परिस्थितीचा अभ्यास करत असताना, महाराष्ट्र अवघं महाराष्ट्र फिरत असताना कुठल्याही ठिकाणी जा, मात्र आपला हिंदू धर्म कुठेतरी कमी पडताना दिसतोय, शोकांतिकाची गोष्ट आहे. संस्कृती मात्र कुठेतरी कमी पडताना दिसते, ही सुद्धा शोकांतिकाची गोष्ट आहे. किती धर्म कमी पडला आमचा. आज सुद्धा जर आम्ही चांगला विचार करायला गेलो तर आम्हाला हिंदू धर्माची व्याख्या ज्ञात नाही, आम्हाला हिंदू शब्दाची व्याख्या ज्ञात नाही. आम्हाला जर आजच्या मुलांना जर विचारलं हिंदू धर्माची व्याख्या काय, तर हिंदू धर्माची व्याख्या आम्हाला ज्ञात नाही. जे ऋग्वेदाचा बृहस्पती आगमामध्ये आलेले, हिंदुश्च समारभ्ये हिंदू सरोवरम तम देश देव निर्मितम हिंदुस्थानम प्रचक्षते, बृहस्पती आगमामध्ये ऋग्वेदामध्ये आमची हिंदू शब्दाची व्याख्या आलेली. पण मात्र आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, शोकांतिकाची गोष्ट आहे. आमचा धर्म इथपर्यंत खाली नेला आम्ही की आमच्या कपाळावरचा टिळा सुद्धा आम्ही लावायला तयार होत नाही, तर आम्ही शिवरायांचा मावळा शोभणार कस काय. कपाळावरचा टिळा राहिला नाही. आज आमचे मुलगे बाहेर पडत असताना ड्रेसवर जाते, ठीक आहे, आम्ही मान्य करू, तुम्ही ड्रेस घालतायत मान्य करू. का का कारण की तुमचा बापच आता बरमुडावर फिरला तर धोत्राची अपेक्षा आम्ही कुणाकडून करायची, कुणाकडून करायची. कालांतराने रूढी बदलल्या, परंपरा बदलल्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी पूर्णपणे संस्कृतीचा नायनाट तुम्ही कराल ना, त्या दिवशी ब्रिटिशांसारखं राज्य आणि सुलतानांसारखं राज्य या महाराष्ट्रावर, या देशावर थैथै माजल्याशिवाय राहणार नाही. आता वेळ सावध होण्याची काळाची गरज आहे, गरज नाही होत आम्ही सावध. काय कळला, काय आम्हाला धर्म कळला, थांबले आमची गोहत्या थांबली. आज बजरंग दलाचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काय आपल्या महाराष्ट्राचा कायदा काय, कानून काय माहितीये. गुजरातचा कायदा कानून जर आपण पाहिला तर गो हत्येला जन्मठेपेची शिक्षा आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त 5 वर्ष शिक्षा आहे, 10,000चा दंड. कोणती गोहत्या थांबणार आहे. गोमातेचं वर्णन करत असताना अनेक कथांमध्ये गोमातेचं वर्णन येत असतं. पृथ्वीचा भार सहन करणारी आमची गोमाता आहे, मिळाला तिला नाही मिळाला. का कारण की आमच्या मुलांना हिंदू धर्माविषयी काही ज्ञात नाही. आमचे ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार ज्ञात नाही. आमच्या प्राथमिक शाळा गेल्या, जॉनी जॉनी यस पप्पा आल्या का नाही, आल्या का नाही. जॉनी जॉनी इटिंग शुगर नाही, तुम्ही तरी बोलू नका, आपल्या मंडळींचं तोंड दिसू देऊ नका. जॉनी जॉनी इटिंग शुगर आणि ओपन युअर माउथ. हा 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 काय त्याचं झाली, कविता झाली. जॉनी जॉनी येस पप्पा म्हणजे पप्पा त्याला आवाज देतो, झाली कविता. काय निष्पन्न काय झालं. आणि आमच्या मराठी कविता होत्या. माझा मराठाची बोलू कौतुके, ज्ञानोबराय असंच थोडी म्हणतात. लाभले आम्हा असं भाग्य, बोलतो मराठी खरा तो एकची धर्म. कविता मात्र विस्कटल्या, कविता मात्र आम्हाला दिसत नाही. शोकांतिकाची गोष्ट आहे. आमच्या कारण की जिल्हा परिषदामध्ये जर संख्या पाहिली तर प्रत्येक गावामध्ये 1ली ते 4थी मिळून फक्त 100 विद्यार्थी आहेत. तेही मी जास्त सांगितले, गोरजिल पकडून 100 असतील. का कारण की इंग्रजी शाळांनी जागा घेतली. मान्य करतो सीबीएसई पॅटर्नला आपण विरोधक नाही, पण आम्ही मराठी सुद्धा कुठेतरी जोपासले पाहिजे. अरे पूर्वीचा काळ होता की आमची शाळा अशी गदगदून जायची, मराठी शाळा. आताचे पूर्वीच्या काळामध्ये खिचडी कम पडायची मुलांना, एवढे विद्यार्थी होते. आता एवढे कमी विद्यार्थी आहेत की गुरुजीन जर खिचडी घरी नेली तर आठवडा गुरुजील खिचडी कमी पडणार नाही, एवढे विद्यार्थी कमी आहेत, एवढे विद्यार्थी कमी आहेत. नाही राहिले, आमची मराठी संस्कृती राहिली नाही, ज्ञानोबा तुकोबांचे विचार राहिले नाहीत, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आम्ही कधी वाचायला घेत नाही. आज जर आमच्या तरुण मुलांना, इथं बसलेल्या मुलांना, जर लहान लहान शाळेतल्या मुलांना विचारलं ना, आमच्या भारत देशाचा तिरंगाला स्वतंत्र तर जाऊ द्यास कसं भेटलं, पण मात्र तिरंग्याचा कलर किती वेळा बदलला तर ते सुद्धा सांगता येणार नाही. आणि जर त्याला विचारलं पुष्पराजामध्ये गाणं कोणतं होतं, तो कीर्तन मी उठी जाईन आणि म्हणायला लाग जाईन झुकेगा नाही साला, म्हणजे तो कीर्तनकाराला साला म्हणायला चुकत नाही. म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे. अरे असं काळ होतं, एकनाथ महाराजांचा काळ बघा. एकनाथ महाराजांचा काळामध्ये काय सुलतान चालवतं, त्याच्यानंतर छत्रपती शिवराय आले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य प्राप्त झालं, छत्रपती शंभूराजे. आणि त्याच्यानंतर म्हटलं जातं ना, आज सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय छत्रपती शिवरायांचा मावळा असेल तर त्या मुलींचा जीव वाचून व्हिडिओ व्हायरल कर तर तू खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. नाही कळला? आज ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर स्थिती अनुभवली. ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये दर्शन घेत असताना 2 मुले आणि 2 मुलं होते आणि सीसीटीव्ही समोर तो मुलगा मात्र फ्लाइंग किस देत होता सीसीटीव्ही समोर. अरे लाजा वाटला पाहिजे. कुठं नेऊन ठेवला आपला धर्म, कुठं नेऊन ठेवली आपली संस्कृती. खरं तर आता आई वडिलांनी जबाबदारी घेतली पाहिजे. का लव जिहाद होतात केला आम्ही कधी विचार? का लढले भगतसिंग, का लढले सुखदेव, का लढले छत्रपती शंभूराजे? अरे स्वराज्यासाठी बलिदान दिलं ना. अरे मी माझा देह अर्पण करेन पण मात्र धर्म सोडणार नाही. हे माझे छत्रपती शंभूराजे होते आणि आता सकाळी गायचा भेटले नाही तर मात्र भांडण करून मी तुझा आहे गायचा ते याच्यासाठी लढणारे मावळे झाले. अरे कुठंतरी शुकांतिकाची गोष्ट आहे. जोपासा मरण आलं तर या मातीसाठी आलं ना चालेल. हिंदू म्हणून मरा. आणि याचा पलीकडे जाऊन सांगेल आज जर तुम्ही सावध झाले नाही तर स्थिती अशी येणार आहे की तुमच्या डोळ्याला भगवा सुद्धा पाहायला मिळणार नाही. आज ज्ञानोबा तुकोबांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की आज हजारो कीर्तनकार धर्मासाठी लढतात आणि धर्मासाठी लढणार आहेत का? कारण की जर आम्हाला आज विचारलं तर मात्र आम्ही एकच उत्तर देऊ. अरे ना मुझे नाम चाहिए ना मुझे इनाम चाहिए. और से सुनना ना मुझे नाम चाहिए ना मुझे इनाम चाहिए. मुझे तो भगवा रंग से रंगा पूरा हिंदुस्तान चाहिए. हे रक्त आहे आमचं आणि कोणाला घाबरलं पाहिजे. आजच्यावर अल्लाउद्दीन सुलतानचं राज्य आलं, राजा रामदेवराय यादवांचं राज्य गेलं. एकनाथ महाराजांनी भक्तीचा लढा लावला तेव्हाही सुलतानांचं राज्य. शंभूराजे गेल्यानंतर ताराबाई शाहूजी त्यांच्या नंतर मिशनऱ्यांनी काय केलं? आपल्या हिंदू धर्माविषयी मात्र आपलं पेलवलं. आपल्या हिंदू धर्माची नालस्ती केली. आम्हाला अभ्यास कोणी सांगणार नाही करत आम्ही. अरे आम्हाला धर्मच कळला नाही तर आम्हाला धर्माचं वर्म कधी कळणार आहे? शुकांतिकाची गोष्ट आहे. काळाची गरज आहे. उगीच म्हणत नाही माझ्या राजांचं वर्णन. एक काय म्हणतात बिपिन आमा मुडी तुझी गडगडणाऱ्या नभा आसमानेच्या सुलतानेला जवाब देती जिभा सह्याद्रीचा दिव्य गरजतो दिव्य गरजो शिवशंभो राजा
राजाधिराज सिंहासनाधीश योगीराज श्रीमंत जामराजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बजरंगबली की आमचा धर्म आहे. आमचा धर्मच कळला नाही तर धर्माचं वर्म कधी कळणार आहे. तुकोबरायांची भाषा आहे कडे न कडे जा धर्म एका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम 8 असे उच्चारा. धर्माचं वर्म मी तुम्हाला सांगतो. माझा विठोबाचे नाम वर्म आहे आणि ते सावतोबा जनाई साहेबांना सांगतात सावता म्हणे कांते जपे नामावडी हृदय कमळी पांडुरंग. झालेली कीर्तन सेवा श्री ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो. गुरुवरायांच्या चरणी कीर्तन सेवा समर्पित करतो. सर्व महाराज मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे विजोबा असतील गावाचं वैभव आमचे आजमचे महाराज सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत. भाऊसाहेब महाराज जे असतील तसंच राघव चॅनल ज्यांनी हे कीर्तन मात्र प्रसारित करणारे असं गोड असं चॅनल आमचं राघव चॅनल. हे चॅनल महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं काम तुमचं आमचं देखील आहे. कारण की आपल्या माणसाला मोठं करण्याचं काम आपलंच असतं. खोटं आहे का खरंय? आपल्या माणसाला मोठं आपण केलं पाहिजे. आता तुम्ही मला मोठं करा आणि मी कोणीच कोणामुळे मोठं नाही का. ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा जोपर्यंत तुमच्यावर होत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला सुद्धा मात्र त्याच्यामध्ये लयबद्धता येत नाही. मग सगळ्यांचं कार्य त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मात्र काय म्हणतात त्याला बटन दाबायला विसरू नका. माझंही चॅनल आहे तसं स्वतःचं पण काय करावं त्याचे सबस्क्राईब 2 वर्षापासून 170च आहेत. का आपल्याला जमत नाही बाबा त्याच्यामधलं काय करणार. गरीब माणसं आहेत आपण कुठे युट्यूबचा नादाला लागायचं. पण काय करू आज झाली सेवा ही तुमच्यामुळे साध्य झाली. पण सर्वांच्या चरणी नतमस्तक. आमच्या परिसराचं वैभव आमचे मयूर दादा त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो की माझे तब्येतीनुसार तुम्ही आवाज एवढा छान दिला की असं वाटते की रात्रभर कीर्तन करावं. पण असं तुम्ही बसणार नाही गॅरंटी मला आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. फक्त एक प्रार्थना म्हणायची. धर्मासाठी 5 मिनिटं जास्त होत आहेत हे मला कळतंय. ऐका म्हणा. नमस्ते सद्भूमे नमस्ते हात जोडा. वत्सले मातृभूमी तोया हिंदू भूमे सुखद वर्धितोहम महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे महामंगले पुण्यभूमे पथत्वेष कायो नमस्ते नमस्ते पथत्वेष कालो नमस्ते नमस्ते. ठीक आहे म्हणण्याचा प्रयत्न केला म्हणून आभार. बायकोन सांगितलेला भाजीपाला लक्षात राहत नाही तिथे हे महाराजांनी सांगितलेलं कुठं लक्षात राहणार आहे. पण म्हणत राहायचं. RSS ची प्रार्थना आहे. त्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो ते भारत मातेची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य. भारत मातेच्या भूमीमध्ये जन्माला येऊन ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो ते महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ज्ञानोबा तुकोबांची भूमी. त्या ज्ञानोबा तुकोबांचं भजन करणं देखील तुमचं काम. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव बाई एक नाकनामध्ये ज्ञानोबा
धन्यवाद. बजरंग दलाच्या मंडळींना धन्यवाद. निश्चितच तुमचं कार्य चांगलं आहे, ते कार्य करत राहा. हिंदू धर्मासाठी लढत राहा. ही काळाची गरज आहे, कोणी काही म्हणू, पण मात्र तुमचं कार्य तुम्ही कधी सोडू नका. कारण की आज बजरंग दलामध्ये कुठंतरी गोहत्या कमी आहे, अन्यथा अशी स्थिती राहिली असते की गोहत्येचं प्रमाण गल्ले गल्लीत सुद्धा झालं असतं. शुकांतिकाची गोष्ट आहे, सगळ्यात स्वस्त मिळणारा मांस म्हणजे गोहत्येचं गोमांस आहे. म्हणून गोमांस एवढं वाढलंय की आज मागे तुम्ही बातमी वाचली असेल, बजरंग दलाला लवकर कळेल, ती बातमी वाचलीच असेल तुम्ही, किती गोमांस सापडलं. त्याच्यावर मात्र संसदेमध्ये बोलणं सुद्धा झालं की कायदा कानून कठोर केला पाहिजे. पण मात्र तुमचं कार्य तुम्ही चालू द्या. गोमातेचा आशीर्वादानं तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या झोडीमध्ये काहीच कमी पडू देणार नाही. नारदाच्या गादीवरून शाश्वती देतो. जेबो काकांना धन्यवाद, आमचे बन्सीलाल काकांना देखील धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर